नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यामध्ये सल्तनत याची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे लेक्चर्सची, त्याच्यामधलं हे तिसरं लेक्चर आहे. सो या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने दोन व्यक्तिमत्वाबद्दल डिस्कस करणार आहोत. पहिला म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक आणि दुसरा म्हणजे इल्तुतमिश. सो मला काही मुलांचे मेसेज पण आले, सर आम्हाला अभ्यास साहित्य कोणतं वाचायला पाहिजे याच्यासाठी. तर मला तुम्हाला असं सांगावंसं वाटेल की आपण जे हे लेक्चर्स बनवलेले आहे हे वेगवेगळ्या बुकमधून जे डाटा कंपाईल केलेला आहे त्याच्यावरून हे लेक्चर्स बनवलेले आहे. त्यामुळे तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं यापासून जरी नोट्स बनवल्या तरी त्या मोर दॅन सफिशियंट असतील एक्झामसाठी. तरीही ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य वाचायचंच आहे तर त्यांनी ज्या NCERT आहे त्या रेफर कराव्या, कारण आयोगाचे जे क्वेश्चन्स असतात, राज्यसेवा असू द्या किंवा UPSC असू द्या, हे तुम्हाला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये NCERT मधूनच प्रश्न तुम्हाला आयोग टाकताना दिसते आहे. आणि बाकीचे जे सोर्सेस तुम्हाला दिसत आहेत तर ते थोडेसे इनसफिशियंट आहेत. त्यामुळे तेच वाचा. ज्या मुलांना इंग्लिशमध्ये वाचायला प्रॉब्लेम येतो त्यांनी हिंदीत वाचा, आणि ज्यांना मराठी साहित्य हवं आहे ते के सागरनी ट्रान्सलेशन केलेले आहेत NCERTचे, ते देखील तुम्ही इथं रेफर करू शकता. त्याचप्रमाणे मी याच्या नोट्स पण बनवणार आहे आणि विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही ते जॉईन करून तिथून देखील तुम्ही ह्या नोट्स कलेक्ट करू शकता. त्यानंतर हे माझं छोटंसं इंट्रोडक्शन आहे. मी सागर देवेंद्र भस्मे, संचालक विदर्भ आय एस अकॅडमी. UPSC मुलाखतीचा मला अनुभव आहे, त्याचप्रमाणे राज्यसेवा मुलाखतीचा मला 4 वेळा अनुभव आहे. आपण पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत कुतुबुद्दीन ऐबकांपासून. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 1206 मध्ये कशा प्रकारे मोहम्मद घोरीची खोखरांनी हत्या केलेली होती. अफगाणिस्तानमधला पाकिस्तानच्या दरम्यानचा जो एरिया आहे तिथली ही एक ट्रायबल कम्युनिटी होती. त्याच्या मृत्यूनंतर जो त्याचा सत्तेचा जो भाग होता अफगाणिस्तानमधला घोरीवाला, सो त्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात बंड झाले. सो त्याचं जे साम्राज्य आहे ते 3 भागात वाटलं गेलं. पहिला भाग म्हणजे त्याचा होता स्वतःचा घोरी तिथलं एम्पायर, ज्याला आपण खोरासान म्हणतो. त्या भागामध्ये सत्तेमध्ये तुम्हाला याल्दोज येताना दिसतोय, त्याबद्दल आपण बोलू पुढे चालू. त्यानंतर मुलतान आणि उच्छवाला जो रिजन आहे पेशावरवाला, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे मॅप दाखवले होते त्या मॅपमधून तुम्ही ते ट्रेस करू शकता की हे ठिकाण नेमकं कुठं आहे. सो आजच्या पाकिस्तानमध्ये हा भाग आहे. पेशावर, मुलतान, लाहोर या भागामध्ये तुम्हाला कुबाच्या नावाच्या सत्ताधीशाची सत्ता येताना दिसते. आणि इकडच्या भागामध्ये म्हणजे दिल्ली जवळच्या भागामध्ये कुतुबुद्दीन ऐबक तुम्हाला सत्तेत येताना दिसतो. ऍक्च्युली कुतुबुद्दीन ऐबकांनी आपली जी राजधानी आहे ती लाहोरलाच ठेवली आणि 1206 मध्ये त्यानं आपला राज्यकारभार लाहोरवरून सांभाळायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसते. ऍक्च्युली त्याला जे वंशज होते घोरीचे, त्यांनी त्या कालखंडामध्ये त्याला पत्र दिलेलं होतं की तू स्वतंत्रपणे राज्यकारभार चालू शकतो भारतामध्ये. परंतु त्याची जी लॉयल्टी होती, हा गुलाम होता, म्हणजे हा गुलाम वंशाचा राजा आहे. सो हा गुलाम होता आणि याला गुलामगिरीमध्येच कदाचित आनंद मिळत असावा, म्हणून आपल्या जो मालिक आहे किंवा आपला जो सम्राट आहे त्याच्याप्रती लॉयल्टी म्हणून स्वतःला कधीच त्यानं सुलतान घोषित केलं नाही. हे फार महत्वाचं आहे. जरी त्याला हे पत्र मिळालेलं असलं तरी त्याने स्वतःला कधीही स्वतंत्र घोषित केलं नाही. शिवाय सिपाह सालार किंवा एक साधा सैनिक म्हणून त्याने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. त्यानं स्वतःच्या नावाचा खुतबा पण वाचला नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतःच्या नावाने शिक्के पण चालवले नाही. पण तो दान मोठ्या प्रमाणात करायचा, म्हणून त्याला लाख बक्ष म्हटल्या जाते. बक्ष म्हणजे देणे, लाख म्हणजे लाखोच्या अमाऊंट मध्ये तो द्यायचा, म्हणून त्याला लाख बक्ष म्हटल्या जाते. सो याच्या कालखंडामध्ये महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचं आर्ट आणि आर्किटेक्चरला भारतामध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन. त्याच्या कालखंडामध्ये एक महत्वाची इमारत दिल्लीमध्ये बांधल्या गेली, त्याची राजधानी लाहोर होती हे लक्षात ठेवा बरं का. त्याच्या कालखंडामध्ये सो एक महत्वपूर्ण इमारत इथं निर्माण झालेली आहे. ती इमारत म्हणजे कुवत उल इस्लाम दिल्लीची. जे लोक दिल्लीला ज्यांनी भेट दिली असेल, सो त्यांनी म्हणजे ही इमारत ज्यांनी पाहिली असेल त्यांना हे लगेच रिअलाइज होईल. मी 2017 मध्ये मुलाखतीसाठी गेलो होतो UPSCच्या, तेव्हा हे सगळे जे आहे मॉन्युमेंट्स हे मी फार जवळून पाहिलेले आहे. सो तिथं ही कुवत उल इस्लाम आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला कुतुब मिनार दिसतो. ऍक्च्युली हा जो मिनार आहे तो इथली जी कुवत उल इस्लाम मध्ये जी अजान दिल्या जाते मुस्लिम धर्मामध्ये, ती अजान दूरवरपर्यंत
ऐकायला गेली पाहिजे म्हणून या मिनाराची रचना करण्यात आली. सो या मिनाराचा पहिला मजला कुतुबुद्दीन ऐबकांनी बांधला. आता भरपूर जणांचा गैरसमज असा होऊ शकतो की कुतुबुद्दीन ऐबकांनी बांधला म्हणून या मिनाराला नाव कुतुब मिनार पडलेलं आहे, तर तसं नाही आहे. ऍक्च्युली त्या कालखंडामध्ये जे भारतात संत आले होते, सुफी संत, त्यापैकी एक महत्वाचा संत होता कुतुबुद्दीन बख्तियार काकी. याच्या आधी आपण ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती बद्दल बोललो होतो. आता हा दुसरा आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी. सो याचा हा फॅन फॉलोअर होता कुतुबुद्दीन ऐबक. सो आपल्या गुरुच्या नावावरून त्यांनी ह्या मिनाराला नाव दिलेलं आहे कुतुब मिनार. आता एक थोडीशी कुतुब मिनाराची हिस्ट्री पण तुम्हाला माहित असू द्या. कुतुब मिनाराचा जो पहिला मजला आहे तो फक्त कुतुबुद्दीन ऐबकाच्या कालखंडात बांधला गेला. मात्र याच्यावर जे 3 मिनार चढवलेले आहेत, ते 3 मिनार जे आहे ते याच्यानंतर सत्तेत येणाऱ्या इल्तुतमिशनी चढवलेले आहे. त्यानंतर 14व्या शतकामध्ये याच्यावर वीज पडली आणि याच्यातला जो चौथा मजला होता त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, म्हणून त्याची डागडुजी जी आहे ती एफएसटी म्हणजे फिरोजशाह तुगलक घराण्यातला हा तिसरा राजा होता फिरोजशाह तुगलक. याने याचं बांधकाम केलं, याची डागडुजी केली आणि याच्यावर आणखी एक मजला चढवला. म्हणजे टोटल 5 तुम्हाला याच्यामध्ये मजले झाले असं तुम्हाला दिसतात. आता दिल्ली हा जो रिजन आहे इथं सतत भूकंप येत राहतात. सो 19व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतावर होती तेव्हा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात या मिनाराचं नुकसान झालं. सो ब्रिटिश आर्मी मधला एक जो रॉबर्ट स्मिथ नावाचा मेजर होता, त्या मेजरनी याला परत रिकन्स्ट्रक्ट केलं आणि 5व्या मजल्याच्या वर थोडंसं एक घुम्मट, ज्याला फॉली म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये, याला स्मिथ्स फॉली देखील म्हटल्या जाते. सो या रॉबर्ट स्मिथनं एक प्रकारचं असं समजू शकता तुम्ही की एक 6वा मजला चढवल्याप्रमाणे तिथे एक घुम्मट चढवलेला आहे. सो अशा प्रकारे दुरून जर आता सध्या तुम्ही कुतुब मिनाराकडे पाहिलं तर तुम्हाला जवळपास तो 6 मजल्याचा दिसतो. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट इथं आहे ते म्हणजे अडाई दिन का झोपडा. आता हा अजमेरमध्ये आहे. आता जे बोललो आपण ते दिल्लीमध्ये आहे आणि हे आहे ते अजमेरमध्ये आहे. त्याला अडाई दिन का झोपडा. आता त्याला अडाई दिन का झोपडा का म्हणतात याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की तो 2.5 दिवसात बांधला गेला. काही लोकांचं म्हणणं आहे की तिथं 2.5 दिवसाची यात्रा भरायची. काही लोकांचं म्हणणं आहे त्याचं की आधी ती मस्जिद होती आणि नंतर असं झालं की भरपूर मोठ्या प्रमाणात सुफी संत तिथे यायला लागले म्हणून त्याला झोपडा नाव पडलं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की माणसाचं जीवन हे पृथ्वीवर किती आहे तर 2.5 दिन आहे म्हणून त्याला 2.5 दिन का झोपडा असं म्हटलं जाते. सो वेगवेगळे मत आहे त्याच्याबद्दल. सो याच्याबद्दल सांगायचं तुम्हाला महत्वाची गोष्ट अशी की आधी इथं जैन आणि हिंदू टेम्पल्स होते आणि याआधी देखील मी जे तुम्हाला कुवतुल इस्लाम जी इमारत दाखवली तिथं देखील जैन आणि हिंदूंचे मोठ्या प्रमाणात मंदिराचे कॉम्प्लेक्स होते. हे मंदिरं तिथं पाडण्यात आले आणि ह्या मंदिरापासून ह्या इमारती उभारण्यात आल्या जसं 2.5 दिन का झोपडा. कारण हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी मटेरियल त्या कालखंडामध्ये मुस्लिमांकडे मस्जिदी बांधण्यासाठी वगैरे मुस्लिम सत्ताधीशांकडे त्या कालखंडात नसायचं. त्यांना हे आयतच मटेरियल हे मंदिरं किंवा जैन टेम्पल्स म्हणा किंवा बुद्धिस्ट मोनास्ट्रीज म्हणा हे पाडून लगेच त्यांना अवेलेबल व्हायचं आहे मटेरियल, म्हणून ह्या मटेरियल पासूनच ते बनवायचे. तर त्याचं बेस्ट म्हणजे तिथले जे पिलर आहे तिथं आजही तुम्हाला हिंदू देवदेवतांचे, जसं मी तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, सो तुम्हाला तिथं चित्र पाहायला मिळतात. त्यावरून आपल्याला लक्षात येते की हिंदू आणि जैनांचे टेम्पल काय केलेले आहे लोकांनी पाडलेले आहेत आणि त्यापासून हे सगळं बनवलेलं आहे. आता त्याच्या जीवनातला शेवटचा भाग म्हणजे त्याचा मृत्यू. 1210 मध्ये चोग्यान नावाचा खेळ खेळत असताना घोड्यावर पडून त्याचा मृत्यू झाला. आता चोग्यान म्हणजे काय की हा एक प्रकारचा पोलो सारखा गेम आहे किंवा तुम्ही त्याला इट्स अ हॉकी टाईप मधला हा गेम आहे. फक्त घोड्यावर बसून हा खेळला जातो. सो हे खेळत असताना तो घोड्यावरून पडला, त्याला जबर मार बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं आपल्याला दिसते. 1210 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा एक मुलगा होता आरमशहा ज्याचं नाव होतं. त्याला काही कालखंडासाठी तो सत्तेत आला, काही दिवसांसाठी, परंतु तो एक आपण असं म्हणू शकतो काबिल नसणारा एक राजा होता म्हणून त्याला सत्तेतून हटवण्यात आलं आणि ऐबकाचाच जावई असणारा इल्तुतमिशने सत्ता स्वतःच्या हातात घेतली. सो 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकानंतर सत्तेमध्ये आलेला आहे इल्तुतमिश. याची जी डायनॅस्टी होती म्हणजे घराणं आहे त्याचं गुलाम घराणंच, पण त्याची जी वंशावळी होती त्याला इल्बरी डायनॅस्टी देखील म्हटल्या जाते. 1229 मध्ये म्हणजे सत्तेच्या जवळपास 19 वर्षानंतर त्या कालखंडामध्ये जे आपण असं म्हणतो की अब्बासिड खलिफॅट, मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो, ज्याला मुस्लिम जगतामधले किंवा सर्व असणारे मुस्लिम जगतातले लोक मानतात, त्याला खलिफा मानतात, सुप्रीमो मानतात, त्या खलिफाकडून याला लेटर मिळालं होतं की तू स्वतंत्र स्वतःला घोषित करू शकतो आणि तू स्वतःची सत्ता जी आहे, आता यानं स्वतःची राजधानी जी आहे ती दिल्लीला बनवलं होतं, सो दिल्लीवरून तू स्वतःची सत्ता
सांभाळू शकतोस. तर त्याने ह्या सिच्युएशनचा फायदा उचलला आणि मिळालेल्या लेटरनुसार यानं स्वतःला स्वतंत्र घोषित करून घेतलं आणि स्वतंत्रपणे तो स्वतःचा राज्यकारभार पाहायला लागला. म्हणून जर तुम्हाला असं विचारलं की दिल्ली सल्तनतची स्थापना करणारा कोण होता, तर तो ऐबक नसून इल्तुतमिश होता, हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. आणि याची राजधानी होती दिल्ली. त्या कालखंडामध्ये याला वस्त्र पण मिळाले होते, लेटर पण मिळालं होतं आणि लगेच मग यांनी काय केलेलं आहे त्या कालखंडामध्ये, स्वतःच्या नावानी मग हे सगळं मिळाल्यानंतर म्हणजे त्याला एकंदरीत एक एक प्रकारचं आपण असं म्हणू शकतो की ऑथेंटिकेशन त्याला मिळालेलं आहे. म्हणून त्यानं त्या कालखंडामध्ये स्वतःच्या नावाचे कॉइन्स पाडायला सुरुवात केलेली आहे. स्वतःच्या नावानं खुतबा वाचला. आता भरपूर मुलं असं विचारतात, सर हे खुतबा काय असते? तर खुतबा म्हणजे एक लेटर असते की मी अब्बासिड खलिफॅट, सो यांनी दिलेल्या यांना प्रमाण मानून किंवा यांनी दिलेल्या ऑर्डरनुसार मी स्वतःला राजा घोषित करतो, असं ते एक लेटर असते, त्याला खुतबा म्हणतात. यांनी स्वतःच्या नावाने. आणि हे जे असे शब्द आहेत ना मित्रांनो, हे तुम्ही नोट करून घ्या. खुतबा मी थोड्या वेळापूर्वी बोललो तुम्हाला. सो असे वर्ड कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात आणि म्हणतात याचा अर्थ काय होतो. हे राज्यसेवेमध्ये पण असं विचारतात तुम्हाला आणि युपीएससी मध्ये तर विचारतात. सो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नोटिफाय करून घेतल्या तर योग्य राहतील. म्हणजे इल्तुतमिश सत्तेत आल्यानंतर त्याच्यासाठी सर्व गोष्टी अशा सिंपल नव्हत्या. तो सत्तेत आल्यानंतर जसं ऐबकाला चॅलेंज होतं त्या कालखंडामध्ये, लाहोरच्या रिजनमध्ये, याला पण त्या कालखंडात चॅलेंज मिळालेला आहे. हा दिल्लीमध्ये होता. त्या कालखंडात लाहोर ताब्यात घेतलेला आहे कुबाच्यानी. आणि मी मगाशी जे नावं तुम्हाला म्हटलं की जो गझनी किंवा घोरीचा जो एरिया आहे तिथं याल्दोस सत्तेमध्ये तुम्हाला येताना दिसतो. सो याचे नाव राज्यसेवेनं आता 2019 मध्ये विचारलेले आहे. हे जे तिघ आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे जर तुम्ही आले तर अफगाणिस्तानमध्ये तुम्ही एक थोडंसं इमॅजिन करा की अफगाणिस्तानमध्ये तुम्हाला याल्दोस दिसतोय. हे जोपर्यंत तुम्ही इमॅजिन करणार नाही तुमच्या हे डोक्यात बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करा. त्यानंतर पाकिस्तानवाला रिजन आहे, तिथं कुबाचे आहे. त्यानंतर भारतवाला रिजन आहे आणि तिथं आपल्याला इल्तुतमिश दिसतो. आता ह्या तिघांनी ठरवलं की आपण भांडणं नाही करायचे, म्हणून एकमेकांसोबत यांनी मॅट्रिमोनियल अलायन्सेस देखील बनवल्या. म्हणजे आपल्या नातेवाईकाचे एकमेकांसोबत लग्न देखील लावले. पण ते काही इफेक्टिव्ह ठरलं नाही. शेवटी वाद होणारच होता. तो सर्वात यामध्ये जो होता तो याल्दोच होता. तो सर्वात जास्त क्लेम करत होता की कुबाच्या आणि मी इल्तुतमिशला मानतच नाही, मी गझनीचा शासक आहे, मी घोरीचा शासक आहे, त्यामुळे ह्या सर्व प्रदेशावर माझी सत्ता असली पाहिजे. त्यामुळे गोष्ट अशी होती की यांच्यामधला वाद अटळ होता. परंतु ह्या दोघांचाही पराभव केला, ह्या दोघांनाही ठार करण्यात आलं आणि इल्तुतमिशची सत्ता जी आहे ती तुम्हाला एक्सपांड होताना दिसते. राजस्थानमध्ये राजपुतांचे काही बंड झाले पण इल्तुतमिशने ते पूर्ण दडपून काढलेले आहे. आणि त्यानंतर बंगालमधलं अलीमर्दांचं बंड देखील त्याने दडपून काढलेलं आहे. आता या कालखंडामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण घटना घडते जी एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. ते म्हणजे हा सत्तेत आल्या आल्या 1210 मध्ये हा जेव्हा सत्तेत आला तेव्हाच याच कालखंडामध्ये तुम्हाला भारतावर चंगेज खानचं आक्रमण होताना दिसते. आता भरपूर साऱ्या एपिक म्हणजे तुम्ही भरपूर साऱ्या ठिकाणी याचं नाव ऐकलं असेल कदाचित, चंगेज खानचं. हा अतिशय निर्दयी शासक होता. हा मंगोल होता. म्हणजे हा मंगोल शासक होता. मंगोल म्हणजे चायनाच्या बाजूला, म्हणजे वर जर गेलं तर तुम्हाला रशिया दिसतो आणि खाली चायना, याच्या मधात एक पार्ट आहे त्याला मंगोलिया म्हणतात. हा मंगोल शासक होता. हा जो मंगोल शासक होता चंगेज खान, हा अतिशय निर्दयी होता. आणि असं म्हणतात याच्या तरवारी जेव्हा हा घोड्यावर बसायचा तेव्हा आडव्या चालायच्या. आडव्या म्हणजे रस्त्यात जो येईल सो त्याला हे हे जे मंगोल लोक आहेत ते कापत सुटायचे. सो याचा म्हणजे याची ही जी फायरसी पॉलिसी आहे किंवा ही अतिशय हिंसक पॉलिसी आहे, याच्या बळावर त्यानं एक मोठं साम्राज्य जगात निर्माण केलं. सो तुम्ही जर चेक केलं की जगात महान साम्राज्य किंवा खूप मोठे साम्राज्य कोणकोणते होते आतापर्यंत, सो त्याच्यामध्ये तुम्हाला चंगेज खानचं नाव दिसणार. पूर्ण सेंट्रल एशिया पार आफ्रिकेपर्यंत त्याची सत्ता होती, पार मंगोलिया चायना पासून घेऊन. आणि त्याची दहशत प्रचंड होती. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं व्हायचं की तो भारतावर किंवा कोणत्याही राज्यावर आक्रमण करणार आहे ते राज्य आधीच सरेंडर करायचं. ज्या राज्यानं नाही म्हटलं त्या राज्याचं नाव तो त्या जगाच्या नकाशावरून मिटून टाकायचा. सो खूप सुंदर सुंदर म्हणजे तिकडं समरकंद सारखे काही ठिकाण आहे ते खूप सुंदर आहे दिसण्यासाठी. सो ते पूर्णपणे त्यानं डिवॉर्स करून टाकले. त्याची पॉलिसी होती की जे मला विरोध करतील ते जगाच्या नकाशावरच नाही दिसले पाहिजे. म्हणून मोठ्या प्रमाणात हा कत्तली चालवायचा. तो माणूस बघायचा नाही, लेकरू बघायचा नाही, स्त्री बघायचा नाही, सरसकट कत्तली करायचा. त्याच्यामुळं त्याची दहशत जगामध्ये प्रचंड होती. सो तो मंगोल जो होता त्यांनी त्या कालखंडामध्ये ख्वारिझम एम्पायरवर अटॅक केला होता. ख्वारिझम म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं इराणमध्ये हे सत्ताधीश त्या कालखंडामध्ये सत्तेमध्ये आले होते. हे एक महान साम्राज्य होतं ख्वारिझम. सो त्याच्यावर अटॅक केल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात डिवॉस्टेशन किंवा नुकसान करण्यात आलं किंवा तिथं मोठ्या प्रमाणात कत्तली चालल्या. याच्या कत्तलीबद्दल जर बोलायचं झालं ना, सो त्याला एक शब्द वापरतात, जिनोसाइड, नरसंहार ऑन द बिब्लिकल. बिब्लिकल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सो त्या कालखंडामध्ये 4 कोटी जवळपास लोक यानं मारले. कॅन यू इमॅजिन? 4 कोटी लोक, जगाची 10% पॉप्युलेशन ह्या एकट्यानं संपवलेली आहे.
सो एवढा म्हणजे तुम्ही जर असं पाहिलं की नरसंहार करणाऱ्यांमध्ये जर कोणाचा पहिला नंबर लागत असत सो याच्यानंतर हिटलरचा, त्यानंतर आफ्रिकेतले काही हुकुमशाह आहेत त्यांचे नंबर लागतात. सो हा एक नंबरला आहे, म्हणजे 4 कोटी लोक त्या कालखंडात त्यानं मारले. आणि इमॅजिन करा जर तो भारतात आला असता तर भारताची सिच्युएशन काही वेगळीच राहिली असती. म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही त्या गोष्टीला. म्हणजे माझ्या अंगावर सध्या काटा येतो जर चुकून हा भारतात आला असता तर. सो कंडिशन खूप काही बदल भारतात घडले असते, पण तसं झालं नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं क्रेडिट इल्तुतमिशला द्यावं लागेल. पहा, ख्वारिझमवर अटॅक केल्यानंतर तिथला जो एक त्या राजघराण्यातला एक व्यक्ती होता, सो जलालुद्दीन मांगबरनी, तो पळून भारतामध्ये आला आणि दिल्लीला येऊन त्याने इल्तुतमिशला असायलम किंवा आश्रय मागितला की मला राहू द्या तुमच्या दरबारामध्ये. तर इल्तुतमिशनं आधीच सांगितलं की मला कुठल्याही प्रकारे चंगेज खान सोबत भांडण नाही करायचंय, त्याच्यामुळं मी तुम्हाला हात जोडून सांगतो की तुम्ही निघून जा इथून. जलालुद्दीन मांगबरनीला त्यानं असायलम किंवा आश्रय नाकारला. त्यामुळं हा जो सिंधू नदीपर्यंत आला होता, म्हणजे इव्हन यांनी मोठ्या प्रमाणात जे शहर आहेत पेशावर ते पूर्णपणे जाळून टाकले मित्रांनो. बरं झालं यानं सिंधू नदी क्रॉस केली नाही आणि त्याच कालखंडामध्ये ख्वारिझम एम्पायरमध्ये परत एक बंड उभा राहिलं. त्यामुळे तो सिंधू नदीपासूनच वापस गेला. 3 महिने जवळपास तो सिंधू नदीवर त्या जो एरिया आहे तिथं थांबून होता हा, आणि 3 महिने त्यानं तिथं डिवॉस्टेशन केलं पाकिस्तानवाल्या रिजनमध्ये. सो असा हा चंगेज खान, याचं आक्रमण इल्तुतमिशच्या कालखंडामध्ये झालं. हे नेहमी तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात, हे माहीत असू द्या. त्यानंतर इल्तुतमिशचे साम्राज्य कुठं होतं तर तुम्ही पाहू शकता, पाकिस्तानच्या त्या मुलतान पेशावर रिजन पासून तर बंगालपर्यंत पूर्ण उत्तर भारतामध्ये, त्याच्यामध्ये गुजरात इन्क्लूड नाही आहे. सो पूर्ण उत्तर भारताच्या त्या पट्ट्यामध्ये इल्तुतमिशचे साम्राज्य पसरलेले होते. आता याच्या कालखंडामध्ये एक महत्वपूर्ण पद्धती आहे, ती म्हणजे इक्ता पद्धती, जे एक्झाममध्ये तुम्हाला विचारतात, सरळ देतात ते. इक्ता म्हणजे काय? आता इक्ता म्हणजे साम्राज्यातील जे सरदार असायचे त्या सरदारांना ही जमीन देण्याची. आपल्या इकडे जशी जहागीरदारी किंवा आपण त्याला मनसबदारी पण म्हणतो, ते थोडेसे वेगळ्या कन्सेप्ट आहे, पण त्यासारखीची कन्सेप्ट आहे इक्ता पद्धती. त्या कालखंडामध्ये जे दरबारातले सुभेदार लोक असायचे किंवा दरबारातले जे सरदार असायचे, त्या सरदारांना जमिनी बहाल केल्या जायच्या. मग मोठी जमीन असेल तर ती मग स्वतःच्याच मुलाला दिल्या जायची, त्याला मोठे इक्ता म्हणतो आपण. आणि छोटे इक्ता म्हणजे जे छोटे छोटे सरदार असायचे त्यांना ती जमीन दिलेली असायची. तिथून मिळणारा रेव्हेन्यू किंवा महसूल तुम्ही ठेवून घेऊ शकता. बदल्यात राजांना तुम्ही काय करायला पाहिजे, युद्धाच्या वेळी सैन्य. तर लक्षात ठेवा बरं का, सुरुवातीचे हे जे सल्तनत घराण्यातले शासक आहे यांच्याकडे कोणाकडे स्टँडिंग आर्मी नव्हती, म्हणजे फुल वर्किंग सैनिक नव्हते. यांना जेव्हा गरज पडायची सैनिकाची तेव्हा सैनिक मागवल्या जायचे. ते कोणाकडे मागवल्या जायचे? इक्तादारांकडून. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे जे इक्तादार आहे, म्हणजे यांना नंतर इक्तादारांना नाव पडले खूट आणि मुकादम. म्हणजे इव्हन तुम्हाला आजही ग्रामीण भागामध्ये हे नाव ऐकायला मिळतात, हे खूट आणि मुकादम. हे पण एकदा युपीएससीने विचारलेलं आहे, खूट आणि मुकादम काय असतात म्हणून. सो हे जे खूट आणि मुकादम आहे हे छोटे इक्तादार असायचे म्हणजे त्या कालखंडातले. सो अशा प्रकारची ही इक्ता पद्धती होती. त्यानंतर आणखी एक महत्वपूर्ण आहे ते म्हणजे चालिसा किंवा चहलगणी. आता हा जो दरबार होता इल्तुतमिशचा, ह्या दरबारामध्ये जवळपास 40 सरदार त्या कालखंडात होते. ह्या 40 सरदारांच्या समूहाला चालिसा म्हटल्या जाते किंवा चहलगणी म्हटल्या जाते. आता या 40 तुर्की सरदारांचं त्या कालखंडामध्ये दरबारावर अतिशय दबदबा, कोण सत्तेत येणार नाही येणार हे चालिसाच डिसाईड करायचं. म्हणून हे चहलगणी किंवा चालिसा हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर इल्तुतमिशच्या कालखंडामध्ये वास्तुकलेला तेवढा काही वाव मिळालेला तुम्हाला दिसत नाही. त्यांनी एक अतार्किनचा दरवाजा बांधलेला दिसतो, म्हणजे दरवाजाचं नाव आहे अतार्किन का दरवाजा, बदायूं आणि जोधपूर या ठिकाणी. आणि मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी सुलतानगड या ठिकाणी एक मकबरा बांधला. तो भारतातला पहिला मकबरा आहे. शेवटी 1236 मध्ये त्याचा मृत्यू होतो आजारामुळे. आणि सुलतान पदासाठी जेव्हा नॉमिनेशनची वेळ आली की माझ्यानंतर कोण सुलतान बनणार, मी तर आता आजारी पडलेलो आहे, तेव्हा त्यानं त्याच्या मुलाऐवजी मुलीचं नाव सजेस्ट केलं. म्हणजे जो परंपरा होती त्या कालखंडामध्ये की मुलगाच तुमचा वंशज बनू शकतो, याला इल्तुतमिशने कुठेतरी छेद दिल्याचं तुम्हाला दिसते आहे. सो फायनली तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं मित्रांनो, हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला याच्याशी रिलेटेड ज्या PDF असतात त्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल विदर्भ आयएस अकॅडमीचं जॉईन करू शकता. आणि आमचं जे हे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.